तर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिंदे गटानं पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली आहे। आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती देखील करण्यात आली आहे। शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे। न्यायमूर्ती चांदूरकरांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे। ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याची गोगावलेंची याचिका दाखल करण्यात आली आहे। ज्या आमदारांना अपात्र करा अशी याचिका भरतशेठ गोगावले यांनी शिवसेनेच्या वतीनं मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केली। आपल्यासोबत आपण त्यांची बोलणार आहोत। या याचिकेत नेमकं काय आहे, काय मागणी केली? याचिकेत मागणी केलेली आहे, जो आमचा व्हीप त्यांनी स्वीकारला नाही त्यावेळेला ते आम्ही दाखल केलेली याचिका आहे, त्याला आता मेन्शन केलेलं आहे आणि त्यासाठी आमची मागणी आहे, जर तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये जर समाविष्ट नसाल तर मग तुम्हाला वरती आम्ही व्हीप काढतो आणि व्हीप काढल्यानंतर तुम्ही पाळला नाही तर मग त्याबद्दल आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली। नक्कीच, पण त्यांनी पण सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। घेऊ दे ना, त्यामध्ये काय, त्यांनी त्यांचं काम करे, आम्ही आमचं काम करतोय, बघूया का असेल ते। नक्कीच, पण विजय आपलाच होईल असा विश्वास आहे? आत्तापर्यंत इथपर्यंत आलो आम्ही विजय घेत त्यामुळे पुढचा पण विजय आमचाच आहे। नक्कीच, तिन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्राचे जे 3 प्रमुख नेते आहेत त्यांमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे, रात्रीच खेळ सुरू आहे, असं आरोप जे आहेत ते विरोधक वारंवार करतात। यामध्ये काय? विरोधकांना बोलणं गरजेचं आहे। विरोधक नाही बोलले तर मग तुम्हाला तरी कसा काय खुराक मिळेल? त्याच्यामुळे जे काय विरोधक बोलत आहेत त्यामध्ये काही तथ्य नाही आणि काही नाही। बरं, राज ठाकरे सोबत दिसणार आहेत का आता? त्यांनी सुद्धा आपली भूमिका आणि ते म्हणतात की आम्ही काही करून आता सत्तेमध्ये येणार, ज्या पद्धतीनं भाषण करतायत म्हणजे कदाचित महायुतीमध्ये आल्यानंतर येतील ते। महायुतीत येतील राज ठाकरे असं वाटतं? असं दिसतंय। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।